1-2 दिवस असेच गेले. सर्वच तिची खूप काळजी घेत होते आणि ती सर्वांकडून स्वतःची काळजी करून घेत होती. आईसाहेबसुद्धा तिला तिच्या आवडीचं बनवून देत होत्या. मॉम आणि काकीला तर तिने चांगलंच कामाला लावलं होतं. इन शॉर्ट, तन्वी ही हॉस्पिटलवारीसुद्धा खूप एन्जॉय करत होती. या 2 दिवसात आदित्यसुद्धा जमेल तसं हॉस्पिटलमध्ये येऊन जात होता. दिवसाचं नाही आला तरी रात्री यायचाच. त्याला रात्रीचं हॉस्पिटलमध्ये थांबायचं होतं, पण मॉम आणि काकी असायच्या ज्या त्याला थांबून देत नव्हत्या. त्यामुळे दोन्ही दिवस तो उदास होऊन घरी परत जायचा. प्रिया, डॅड माझ्याशी का नाही बोलत? तन्वीने प्रियाला विचारलं. त्या दोघीच तन्वीच्या रूममध्ये बसल्या होत्या. तू कामच असं केलं आहेस, ते तरी काय वेगळं करणार आहेत सांग जरा. मी मुद्दाम केलं का? डॅडू पण ना उगाच राग करतात. काल मी त्यांच्याशी किती बोलायचा प्रयत्न करत होते, पण नाही, ते बोललेच नाही. तन्वी बारीक तोंड करून बोलली. ते जिजूंशी सुद्धा बोलत नाही आहेत. काल जिजूंनी स्वतःहून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते तिकडून निघून गेले. तुझ्यामुळे ते त्यांच्याशी सुद्धा बोलत नाही. प्रिया थोडं रागात बोलली. तुम्हाला मीच चुकीची वाटते. तो माकड तो चुकीचा नाही वाटत. मला न सांगता गेला आणि इतक्या दिवसात कॉलसुद्धा नाही केला. आता मी इथे हॉस्पिटलमध्ये आहे तरी फक्त 5 मिनटं भेटायला येतो, ते पण खोटं, सर्वांना दाखवण्यासाठी फक्त. ती रागात बडबड करत होती आणि प्रिया गप्प ते ऐकून घेत होती. आदित्य जो नुकताच तिला भेटायला आलेला त्याने सुद्धा हे ऐकलं होतं, पण ते ऐकून तो लगेच मागे फिरला. असं काही नाही, जिजू खरंच बिझी असतील ग. ए गप ग, आली मोठी जिजूंची चमची. ती रागात बोलली. तिच्या हाताला लागलेलं आता ठीक झालेलं, फक्त डोक्याला आणि पायाला लागलं होतं ते बाकी होतं. अजून 2 दिवसांनी डॉक्टर तिला डिस्चार्ज देणार होते. प्रिया, लॉक द डोअर, तन्वीने प्रियाला सांगितलं. तसं लगेच प्रिया दरवाजा लॉक करून आली. कोणी केलं हे? प्रियाने लॉक केलं. तसं तन्वीने तिला विचारलं. माहीत नाही. प्रियाच्या बोलण्यावर तन्वीने भुवई उंचावत. खरंच? म्हणून विचारलं. ज्याने ॲक्सिडेंट केला त्याने तिकडेच गळ्यावर चाकू फिरवून. ट्रक कोणाचा होता? एका कंपनीचा होता, पण तिकडे काहीच माहीत नाही कोणालाच. मध्य प्रदेशमधून आलेला. खाली होता, सामान डिलिव्हर करून निघालेला. एका बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या साईटवर काहीतरी घेऊन गेलेला. तन्वीचा पुढचा प्रश्न जाणून प्रियाने आधीच सांगितलं. समीर म्हात्रेवर लक्ष ठेव, तन्वीने सांगितलं. काल जिजू त्याला भेटलेले. सुस्कारा सोडत तन्वी ऐकत होती. ती डोळे बंद करून मागे बेडला टेकली. तिचा झालेला ॲक्सिडेंट निव्वळ ॲक्सिडेंट नव्हता हे तिला त्याच दिवशी समजलं होतं. जो कोणी तिचा ॲक्सिडेंट करण्याची हिंमत करत होता त्याला ती सोडणार नव्हती. पण आदित्यसुद्धा त्याच्या मागावर आहे हे ऐकून तिला थोडं बरं वाटलेलं. 2 दिवसांपूर्वी त्यांच्यात जे झालं त्यामुळे ते दोघे, खास करून ती त्याच्याशी जास्त बोलत नव्हती. किंबहुना ती त्याच्याशी वाद घालत नव्हती आणि तोही तिच्यासमोर जास्त येत नव्हता. त्यांच्यात काय बोलणं झालं समजलं नसेलच. तन्वीच्या बोलण्यावर प्रियाने नकार दिला. तन्वी तिच्याकडे कुस्तीक हसत बघत होती. तो त्याची एकही गोष्ट बाहेर येऊ देत नाही हे इतक्यात तिला कळलं होतं. त्यामुळे समीर म्हात्रेसोबत काय बोलणं झालं हे तिला कळणार नव्हतंच. पण आता ती समीर म्हात्रेला भेटली तरी तो काहीही बोलणार नाही हे सुद्धा तिला माहीत होतं. आपले निलेश शेठ काय बोलत आहेत? तन्वीने विचारलं. जिजूंनी त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं आहे. प्रिया हसतच बोलली, पण तन्वीला त्याचं काही वाटलं नाही. तुला खरंच वाटतंय का तो एवढ्याने गप्प बसला असेल? प्रियाकडे बघत तिने रागात विचारलं. प्रिया फक्त नकारार्थी मान हलवत होती. नंदी बैलासारखी मान हलवलीस ना तर ती तोडून हातात देईन. मग आजपासून फक्त मान हलवत असलेल्या प्रियाला ती चिडून बोलली. मार्केट में कोई नया दुश्मन तो नहीं आया? तन्वी हनुवटीवर तर्जनी आपटत बोलली आणि प्रियाने डोक्याला हात मारला. त्या निलेशला कॉल लाव आणि आज मला खायला काटे नाही तर हाडं आण, तन्वीने सांगितलं.
ओ मॅडम, हाडं मोडली आहेत ना, ते गप्प सांभाळत बसा. आली मोठी, हाडं खायची आहेत वाली. निलेशला कॉल लावत प्रिया बोलली. तो कॉल उचलत नाही. प्रियाने सांगितलं, बाळा माझ्या फोनवरून कॉल कर. त्याच्यात अजून तितकी हिंमत नाही की माझा कॉल इग्नोर करेल. तन्वीने हसतच सांगितलं. तसं प्रियाने तन्वीच्या मोबाईलवरून निलेशला फोन केला. जर मला आज काही झणझणीत खायला नाही मिळालं ना, तर मी इथून पळून जाणार, तन्वीने धमकी दिली. जा तुटलेलं टंगडं घेऊन, प्रियाने खांदे उडवत सांगितलं. अगदी शेवटच्या रिंगपर्यंत निलेशने तिचा कॉल उचलला नव्हता. अगदी शेवटच्या रिंगला त्याने तिचा कॉल रिसीव्ह केला. ओ शेट, तुम्ही नादच केलाय ग्रेट. फोन उचलताच तन्वी हसतच तिच्या बेसुऱ्या आवाजात त्याला गाणं ऐकवू लागली. मुद्दाम तिने त्याला व्हिडिओ कॉल केलेला, त्यामुळे रागाने लाल झालेला त्याचा चेहरा तिला स्पष्ट दिसत होता. काय निलेश शेठ, लय भारी नाद केलाय तुम्ही. अतिउत्साही आवाजात तिने त्याच्यावर बॉम्ब फोडला, जे ऐकून प्रियाने डोळे वट्टारले होते. तन्वीला नक्की माहीत नव्हतं की कोणी तिचा ॲक्सिडेंट केला आहे, तरी तिने निलेशवर थेट नाव घातलं होतं. काय मग, किती पैसा वाया घालवला. मला तर काहीच झालं नाही. बघ ना, माझं नुकसान करायला निघालेलास, पण माझं तर काहीच नुकसान नाही झालं. बघ ना. थोडा आवाज चढवत दुसरीकडे बघत असलेल्या निलेशला. अगदी हॉस्पिटलचं बिलसुद्धा मेडिक्लेमवाले पे करणार आहेत, तेही अगदी कॅशलेस. मुद्दाम त्याला चिडवत ती बोलली. बोलताना कॅशलेसवर जरा जास्तच जोर दिलेला. ती मुद्दाम त्याला चिडवत होती. तिच्या बोलण्याचा परिणामसुद्धा त्याच्यावर होत होता. म्हणूनच तर इतका वेळ दुसरीकडे बघत असलेल्या निलेशने रागात तिला बघितलं. हाय, मैं तो डर गई रे निलेश बाबू. तिने खोट्या घाबरण्याची नाटक सुरू केली. जास्त उडू नकोस, समजला ना, निलेश रागात बोलला. बाबूला राग आला का? तन्वी अजून त्याला डिवचत होती. तन्वी, जास्त बोलत आहेस. एकदा वाचलीस ना परत. त्याचं बोलायच्या आधीच ती बोलली. एकदा प्रयत्न केलास आहेस ना, तो शेवटचा असला पाहिजे, नाहीतर तुला माहीत आहे मी काय करू शकते. तन्वी आता रागात बोलत होती. काय करशील हां? तू किंवा तुझा तो नवरा माझं काहीही बिघडू शकत नाही, समजलं? आणि काय ग, एकदा वाचलीस म्हणून काय स्वतःला शहाणे समजतेस? एक लक्षात ठेव, एकदा वाचलीस पण नेहमी तसं होणार नाही. निलेश पण फोनमधूनच तिच्याकडे रागात बोलत होता. मी किंवा माझा नवरा काय करू शकतो हे तुला चांगलंच माहीत आहे. राहिला प्रश्न तुला काही करण्याचा, तर एक लक्षात ठेव, आदित्यने तुझ्या डॅडला प्रॉमिस केलं आहे, तू यापुढे चुकीचा वागला तरच तुला तो अडकवेल. पण असला एकही प्रॉमिस मी केला नाही हे लक्षात ठेवायचं. आणि जर तुला असं वाटत असेल आमच्या दोघांच्या प्रॉमिसचं काही जॉईंट अकाउंट वगैरे काही आहे, तर या गैरसमजात अजिबात राहू नकोस. तुला कधीही अडकवू शकते मी. परत जर मला नडलास तर माझा कॉल नाही, मीच तिकडे येईन. आणि पुढे काय होईल हे तुला चांगलंच माहीत आहे.